नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के बासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण बीड पोलीस पाटील आतापर्यंत जे काही क्वेश्चन पेपर झाले ते पण सोडवून घेतलेले आहे. आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो, बीड पोलीस पाटील यांची मुलाखतीची तयारी कशी करावी. तर मित्रांनो, मी भरपूर विद्यार्थ्यांना विचारलं आहे की त्यांच्या संवाद पण केला आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये जे काही जालना पोलीस पाटील आणि हिंगोली पोलीस पाटीलला काय काय विचारलं गेलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यात पोलीस पाटीलची मुलाखत ही खूप महत्त्वाची असा टप्पा असतो मित्रांनो. कारण की लेखी परीक्षा पास झाल्याच्या नंतर तुम्हाला मुलाखतीचा मध्ये बोलवलं जातं आणि तुमचं तिथं जे काही कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आणि स्थानिक ज्ञान आणि तुम्ही कसं व्यवहार कोणाशी बोलतात आणि उत्तरे कशी देतात ह्याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जे की तुम्हाला मुलाखतीला जाताना कोणत्या गोष्टी काय नियम पाळायचे ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. चला पुढे. तर मित्रांनो, पहिला जो पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला बीड जिल्ह्याची सखोल माहिती गोळा करायची, जेणेकरून तुम्हाला आता तिथं तुम्हाला काही पण विचारू शकतात मित्रांनो तुमच्या जिल्ह्याविषयी. तर मित्रांनो, आता आपली जी काही भरती आहे ती बीड जिल्ह्याची आहे, त्यामुळं बीड जिल्ह्याबद्दल तुम्हाला जे काही खालील मुद्दे काढलेले आहेत ते नक्कीच तयार ठेवा, कारण की तुम्हाला त्याच्याविषयी एका ना एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर उदाहरणार्थ, तुमचे तालुके, तुमच्या तालुक्यामध्ये सध्या प्रसिद्ध काय आहे ते पण बघा. अंबाजोगाई कशासाठी प्रसिद्ध आहे, परळी कशासाठी प्रसिद्ध आहे, माजलगाव कशासाठी प्रसिद्ध आहे, असे भरपूर जे काही प्रश्न तयार होते ते प्रश्नसंच तयार करा आणि तो रिव्हिजन करा. त्यानंतर तुमच्या या ज्या काही जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आहे, सिंदफणा, मांजरा, विंचरणा यांचा उगम कुठं होतो, धरणे कोणती, ते पण नक्कीच व्यवस्थित करा. त्यानंतर तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक स्थळे कोणती आहेत ते पण पहा. तुमची जी काही बीड जिल्ह्याची लोकसंख्या काय आहे, प्रमुख पिकं कोणची आहेत, काय करते, शेतीचं नुकसान झालं तर काय करायला पाहिजे, याच्याविषयी पण माहिती ठेवा मित्रांनो. त्यानंतर आपल्या जे काही बीड जिल्हा आहे त्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत, SP कोण आहेत, CO कोण आहेत, असे भरपूर तुम्ही आपल्या जे काही जिल्ह्याविषयी माहिती तुम्ही गोळा करा आणि जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. हे जे 4 पॉईंट आहेत ते नक्की ठेवा. तालुके, प्रमुख नद्या, ऐतिहासिक, लोकसंख्या आणि सध्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक याच्याविषयी तुम्ही चांगली माहिती घ्या आणि चांगला अभ्यास करा. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे आपल्याला हे पण माहिती असणं गरजेचं आहे की पोलीस पाटलाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय. तर मित्रांनो, जे काही पोलीस पाटील आहे ते गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करतो मित्रांनो. त्यानंतर गुन्हेगारांची माहिती पोलिसांना देणे. पुढचा जो काय आहे तो म्हणजे निवडणुकीत प्रशासनाला मदत करण्याचं काम हा जो पोलीस पाटील आहे तो करीत असतो मित्रांनो. त्यानंतर पुढचं जो आहे ते मित्रांनो, शासकीय आदेशांची अंमलबजावणी करणं. आपल्या गावामध्ये जे काही झालेलं आहे त्याची शासकीय अंमलबजावणी नक्कीच करणं. त्यानंतर आपत्ती काळात मदत सहकार्य करणं हे पोलीस पाटाचे कर्तव्य आहेत मित्रांनो. त्याचबरोबर काही आपल्या गावामध्ये रोग वगैरे आला तर त्याविषयी प्रशासनाला मदत करणं हे पोलीस पाटाचे कर्तव्य आहेत मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, मी जे काही सांगतो त्याविषयी तुम्ही चांगला अभ्यास करायचा नक्कीच प्रयत्न करा. पुढचा तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, जर तुमच्या गावात 2 गटात जर भांडणे झाली तर तुम्ही काय कराल. तर मित्रांनो, त्यावेळेस असं पण उत्तर द्यायचं मित्रांनो की शांततेने मध्यस्थी करेल आणि त्वरित पोलिसांना माहिती देईन आणि परिस्थितीवर नियंत्रण नक्कीच ठेवेल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की तुमच्या गावात जर भांडणं झाले तर काय कराल. तर अशा प्रकारे तुम्ही शांततेने मध्यस्थी करेल आणि त्वरित पोलिसांना माहिती देण्याचा आणि त्या परिस्थितीवर नियंत्रण नक्कीच ठेवेल असं सांगायचं मित्रांनो. पुढचं आहे ते मित्रांनो, आपल्याला अजून चालू घडामोडीचं सुद्धा पाहायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चालू घडामोडीत काय करायचे, महाराष्ट्रातील सध्याच्या योजना,
बाल विकास योजना आणि शेतकरी योजना, ग्रामपंचायत योजना या संबंधित तुम्हाला माहिती गोळा करायची करंट अफेअरची, जे की जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान ज्या काही घटना घडल्या त्याविषयी तुम्हाला माहिती गोळा करायची. पुढं आहे मित्रांनो चौथा आपला जो काही कायदे आणि नियमांची प्राथमिक माहिती घेणं मित्रांनो. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा, त्यानंतर मूलभूत कर्तव्ये कोणती, मार्गदर्शक तत्त्वे जी काय आहे ते त्याचा पण अभ्यास करा मित्रांनो. कलम कोणत्यानुसार, स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्यानुसार, अशी भरपूर तुम्ही माहिती गोळा करून नक्कीच वाचून जाण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC हा मूलभूत माहिती आहे तो कशामुळे आहे काय आहे ह्याची नक्कीच तुम्ही माहिती करा. त्यानंतर पोलीस पाटील अधिनियम 1967चा जो आहे तो कायदा तो कशामुळे पारित झाला काय त्याविषयी पण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, ती पण वाचून जा. त्यानंतर पुढचा आहे तो प्रश्न मित्रांनो, सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं मित्रांनो. स्वतःविषयी जी काही माहिती द्यायची मित्रांनो ती तुम्ही मराठीमध्ये द्यायची मित्रांनो. आणि त्यामध्ये तुमचं नाव, शिक्षण, अनुभव आणि पोलीस पाटील होण्यामागचा काय जो काही उद्देश आहे तो तुम्हाला सांगायचा मित्रांनो. त्यानंतर आपला जो काही पुढचा आहे मित्रांनो, व्यक्तिगत व शारीरिक भाषा काय. तर मित्रांनो व्यक्तिमत्व व शारीरिक भाषा काय आपली. तर मित्रांनो त्यानंतर स्वच्छ व साधा पोशाख असावा, डोळ्यात डोळे मिटून बोला म्हणजे डोळ्यात डोळे घालून आपण बोललं पाहिजे मित्रांनो त्यांच्याकडे बघून. स्पष्ट आणि शांत आवाजात बोललं पाहिजे. नम्र आणि आत्मविश्वासपूर्वक आपण वागलं पाहिजे त्यांच्याबरोबर. तर तिथे आपली नेमणूक होईल, नाही तर होणार नाही मित्रांनो. त्यानंतर पुढचं जे आपल्याला काही तुम्हाला प्रश्न मी सांगतो मित्रांनो आणि ते तुम्ही नक्कीच याच्याविषयी माहिती काढून तुम्ही तयार ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस पाटील पदाचे महत्त्व काय आहे. तर मित्रांनो पोलीस पाटालचे काय काय महत्त्व आहे ते पण तुम्हाला इंटरनेटवरून कुठून माहिती भेटते मित्रांनो. त्याविषयी तुम्हाला थोडी थोडी गोळा करायची आणि त्या पदाचं तुम्हाला काय कशामुळं गरज आहे, काय कलम कोणचा काय त्याविषयी माहिती थोडी घ्यायची, कोणी कायद्याला मान्यता दिलेली काय. त्यानंतर पुढचं आहे मित्रांनो, जर गावात दारूबंदी करायची असेल तर तुम्ही कशी कराल तर मित्रांनो. तर त्याविषयी पण तुम्हाला माहिती सांगता आली पाहिजे मित्रांनो. पुढचा आहे तो म्हणजे जे की सध्या सायबर गुन्हे भरपूर प्रमाणात वाढत आहेत, जे की आपण ज्यावेळेस फोनपे वगैरे ज्यांचं हॅक होतं, कोणाचं अकाउंट हॅक होतं, असे भरपूर सायबर सिक्युरिटीमुळे आपल्या गावातल्या लोकांचे नुकसान होत आहे सध्या. आणि कोणत्याही बळी पडतात त्यांच्या जो काही सायबर गुन्हे व त्यांच्यावर होत आहेत त्यापासून आपले जे काही गावातील लोक आहेत त्यांना कसं वाचवतं आणि ह्याचा पण सुद्धा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर पुढचं आहे ते महिलांच्या सुरक्षेसाठी आपण काय काय उपाययोजना करा तुमच्या गावात, ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे मित्रांनो. आणि शेवटचा आपल्याला तुम्हाला एक प्रश्न असा विचारतात की तुम्हाला का निवडावे मित्रांनो. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला का निवडावे मित्रांनो, तर तुम्ही असं सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही ज्या काही एक्झाम वगैरे शासनाच्या ज्या काही निकष आहेत ते सर्व मी पूर्ण केले आहेत आणि मी या पोस्टाची योग्य आहे असं मला वाटते. असं उत्तर दिल्यावर तुमचं 100% संरक्षण होईल मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो अजून तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि जे काही तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती गोळा करा, स्वतःची कसं इंट्रोडक्शन चांगल्या प्रकारे देता येईल, कायदे व प्राथमिक यांचे ज्ञान ठेवा, चालू घडामोडीमध्ये थोडासा अभ्यास करा. आणि जे काही पोलीस पाटलाचे कर्तव्य आणि कामगिरी काय असते काय त्याच्याविषयी माहिती ठेवा. आणि तुमच्या बेस्ट करून तुमच्या जिल्ह्याचं जे काही जिल्हाधिकारी, तहसीलदार कोण आहे, ग्रामसेवक कोण आहे, सरपंच कोण आहे याशिवाय पण माहिती ठेवा, कारण की तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं आपल्या मुलाखतीमध्ये. चला तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आवडला नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.